श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ऐकूया सोनाली गुजर यांचा ललितबंध छंद एक गरज. हल्ली प्रत्येकजण समाज माध्यमांनी विणलेल्या आभासी जाळ्यात असा काही अडकलाय की स्वतःच्या अस्तित्वाचा आणि आपल्या आजूबाजूच्या वास्तव जगाचाही विसर पडलाय. रील्स, लाईक्स, व्ह्यूज याच्या क्षणभंगूर दुनियेला आपलंसं करताना झटपट पैसा आणि प्रसिद्धीच्या अट्टाहासापायी माणसाने आपला खराखुरा आनंद हरवला आहे हे नक्की. अशा जीवनशैलीमुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही बिघडत चाललंय असं दिसतं. संगणकाने आपल्या आयुष्यात प्रवेश करण्यापूर्वी असं चित्र अजिबात नव्हतं. पूर्वी मुलं नियमित मैदानी खेळ खेळत, त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींमध्ये रमत असत. पालकांचाही त्याला पाठिंबा असे. बरीचशी मुलं आवड म्हणून काडेपेट्या, स्टॅम्प, जुनी नाणी, बसची तिकीटं, अत्तराच्या बाटल्या, चॉकलेटच्या चांद्या आणि खेळण्यातल्या गाड्यासुद्धा जमवून ठेवत असत. तोच खरा बालपणीचा सुखाचा काळ असायचा. कित्येकांनी हीच आवड पुढे छंद म्हणून आयुष्यभर जिवंत ठेवली. शिक्षणाबरोबर छंद म्हणून जपलेल्या गोष्टींमधून अनेकांनी आपलं करिअर घडवलं. हस्तकला, चित्रकला, गायन, वादन, लेखन, साहित्य, विविध गोष्टींचा संग्रह, यातून छंद जोपासता येतात याचा वस्तुपाठच अनेक छानदिष्ट व्यक्तींनी घालून दिला. एखाद्या गोष्टीत आवड निर्माण झाल्यावर त्यातून मिळणारा आनंद, समाधान, इतरांकडून मिळणारी प्रशंसा अनुभवून त्याच गोष्टी जपण्यात रस निर्माण होणं म्हणजेच छंद, नाही का? या छंदातून आपल्याला काय काय मिळू शकतं? विज्ञानच सांगतं की छंद जपणाऱ्या व्यक्तीचा मेंदू हा इतरांपेक्षा तल्लख असतो. ती व्यक्ती नेहमी उत्साही, आनंदी राहते. डॉक्टर आपल्या पेशंटला त्याच्या आवडीच्या गोष्टी करायला सांगतात ते याचमुळे. आत्मिक समाधान, सकारात्मक ऊर्जा यासारख्या मानसिक औषधांचं उगमस्थान म्हणजे छंद. लहान वयात छंद जोपासल्याने मेंदू लवकर परिपक्व होतो. चांगलं वाईट ओळखण्याची, उचित निर्णय घेण्याची, प्रसंगावधान राखण्याची क्षमता योग्य वयात निर्माण होते. त्याचे चांगले परिणाम नोकरी किंवा व्यवसायामध्ये दिसून येतात. जिद्दीने एखादा छंद जोपासला असेल तर तीच जिद्द आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावर उपयोगाला येते. आपले छंद जोपासत असाध्य रोगावर मात करून आयुष्याला नवसंजीवनी देणारी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत, वाचली आहेत. आयुष्यातल्या वेदनेला, कटकटींना कंटाळून आत्महत्येचा विचार मनाला शिवलेली माणसंही छंदाच्या आधारे सुखी समाधानी जीवन जगतायत. छंदामध्ये सामाजिक क्रांती घडवण्याची जबरदस्त शक्ती आहे. लहानपणापासून झाडं लावण्याचा छंद असणाऱ्या जादव पायेंग यांनी तोच ध्यास घेऊन 30 वर्षात शेकडो एकर जंगल निर्माण केलं. वनसंवर्धनाचं मोठं काम त्यांनी केलं. बीजमाता राहीबाईंना वनस्पतीच्या बिया जमवण्याचा छंद होता. तो त्यांनी लहानपणापासून जपला. त्यातूनच नामशेष होणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींची बीजं रुजवून त्यांना संजीवनी देण्याचं काम त्यांनी केलं. काही छंद पिढ्यानपिढ्या जपले जातात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचं हस्तांतरण होतं. जुन्या दुर्मिळ वस्तूंचं जतन करण्याच्या या छंदामुळे ऐतिहासिक, भौगोलिक संशोधनाला मदत होते. नवीन पिढीच्या ज्ञानात भर पडते. एक प्रगल्भ समाज घडायला मदत होते. छंद किती जोपासावेत याला काही मर्यादा नाही. कित्येक नावाजलेल्या व्यक्ती आपल्या आवडीचे 2 ते 3 छंद जोपासतात. पुलंना हार्मोनियम वाजवण्याचा छंद होता. लता दीदींना फोटो काढण्याचा. उषाताई मंगेशकर उत्तम चित्रकार आहेत. सचिन तेंडुलकरला क्रिकेट व्यतिरिक्त वाचनाचा आणि भरपूर फिरण्याचा छंद आहे. रोनाल्डोला कपडे आणि बूट जमवण्याचा छंद आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांना जर मोबाईल आणि डिजिटल युगाच्या भस्मासुरापासून दूर ठेवायचं असेल तर बालवयातच त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात गुंतवणं योग्य होईल. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सोनाली गुजर यांचा ललितबंध छंद एक गरज. निर्मिती सहाय्य पूर्वा राणे. वाचक स्वर आणि सादरकर्त्या नेहा खरे. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.